वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल अराउंड विकेटने तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल वेगाने टाकला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. प्रचंड वेग इथे पाहायला मिळालाय. एक चांगल्या धाटणीचा बॉल आणि तोही थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. यष्टांच्या पाठीमागे शिवरामजी वैतीस सर यांना तुम्ही पाहत आहे, त्यांनाही कॅमेरामध्ये कैद करण्यात आलाय. पुढचा बॉल यावेळेला वेगाने उजव्या यष्टीच्या बाहेर, वेग प्रचंड ठेवला आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर दिशा कुठे ना कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला पाहायला मिळालाय. गोलंदाज थोडासा नाखुश आहे निर्णयावरती, परंतु यष्टिरक्षकाची देहबोली पाहता, किंबहुना समोर उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकाची देहबोली पाहता हा बॉल जो निर्णय दिला पंचांनी तो योग्यच आहे. कमी गतीने टाकला होता बॉल, आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोखीम घेतली आहे. रन्स कंप्लीट होईल, एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुहेरी धाव देखील महेश इथे वेगाने कंप्लीट करतोय. तिसरीचा प्रयत्न राहिला आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण करण्यात आली आहे. गाफील राहिला होता मयूर आणि दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सोमेश्वर चषक 2025 मध्ये झालेली ही चोरी धावांची होती आणि तीही दिवसा ढवळ्या धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या 4. चार धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. नारायणला यावेळेला आपण स्ट्राइक एंड मध्ये पाहणार आहात. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथून मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. स्कोर कार्ड वरती 6 धावा धावफलकावरती आहेत. महेश ऑन स्ट्राइक. पहिल्याच बॉल वरती 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. यावेळेला बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, घोषांकित क्षेत्र आहे त्या दिशेने. रन्स मिळेल ती केवळ एक. एकेरी धाव येत असताना इथून पाहायला मिळते आहे. घोषांकित क्षेत्र, धाव आली 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल कमी गतीने हलक्या हाताने शेवटच्या क्षणाला लटकट केलाय. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघाला. एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या 8 बनले. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मयूर प्रगती पथावरती पाहायला मिळत आहे. इकॉनॉमिकल या गोलंदाजाची गोलंदाजी पाहताना सध्या दगडीला हे षटक थोडस खर्चिक साबित राहिला. 8 धावा ही तो खर्चिक साबित राहिला असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अवांतर आहे आणि टाकावा लागेल त्याला पुन्हा एकदा. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. 9 धावा धावफलकावरती, 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत, 9 ऑन दी बोर्ड आहेत. खोलात टाकलेला हा चेंडू ऑन साइडला केला, ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाला होता. सिंगल इथून मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. हा गलथानपणा, गाफीलपणा तुम्ही जर का वारंवार दर्शवला तर फलंदाज तुमच्याकडून हातातून धावांची चोरी करतील आणि तसंच घडलंय. षटक संपतंय ते पहिल्या षटकाच्या संपण्याची खूण इथे होती. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 11. 11 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 11 धावा, एकही फलंदाज बाद न होता इथे पाहायला मिळाला. एक चांगल्या रणनीतीने क्रिकेट खेळलं जात आहे. एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आणि मोलाची राहते. 11 धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅच मध्ये 3 विकेट ज्या गोलंदाजाने मिळवल्या त्या सुजलला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. 1 षटक 3 धावा आणि 1 षटक 3 विकेट आणि 6 धावा खर्च केल्या होत्या याच गोलंदाजाने. त्याला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. सुजल पहिला चेंडू, पहिला बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न,
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला. पहिला फलंदाज विकेट टेकर गोलंदाजाने मिळवली आहे विकेट. सुजलला विकेट मिळते. 2 मॅच मध्ये सुजल 4 झाल्यात. 4 विकेट त्याच्या नावावरती आहेत. पहिल्याच मॅच मध्ये 3 विकेट त्याने मिळवल्या होत्या. दुसऱ्या मॅच अप व्हेरी फर्स्ट बॉल त्याने विकेट मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती इथे त्याच्या नावावरती विकेट आलेली पाहायला मिळाली. अकरा धावा धावफलकावरती आहेत. पहिला धक्का संघाला लागलेला आहे. नवीन बॅटर जर्सी नंबर 33 सागर पवार. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सागर पवारला आपण पाहत आहोत. सागर बॅटिंग साठी मैदानावरती दाखल झाला. आल्या आल्या ऑन साइडला केला सागर पवारचा वार. सारेजगार चेंडू सीमारेषा पार. षटकार. चला बिरमिणी आणि त्याच वेळेला एनडीसीसी सोनाट संघ आपण तयार राहा. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. बिरमिणी संघाचा कर्णधार आणि एनडीसीसी सोनाट. संघाची धावसंख्या 6 धावसंख्येच्या मदतीने झपाट्याने पुढे 17 धावा धावफलकावरती आहेत. सागर पवार. पवारच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला होता. हाफ ट्रॅकर बॉल्स यश जिथे मात्र शरीरापासून दूर ठेवला होता. कोणती धाव या चेंडूवरती मिळणार नाही. मॅच बॉल आलाय. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहे. सागर पवार बॅटिंग करतोय. पॉवरफुल बॅटिंग साठी तो जाणला जातोय. त्याला जास्त काळ मैदानावरती व्यथित करावा लागेल. एक सन्मानजनक धावसंख्येकडे घेऊन जाण्यासाठी सागर पवारचं मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं राहणार आहे. यावेळेला फटका फासला. लाल्या चेंडू पासून दूर राहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय सणसणीत चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. सागर खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी याच आविर्भावात बॅटिंग करतोय. षटकार घेतला तदनंतर चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 21. कमी गतीचा बॉल. फिंगर रोल केली. मनगट वळवली आहे. वळण घेतलं बॉलने. गरकन गिरकी घेतली. फलंदाजाची फिरकी घेतली. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. यावेळचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक दूर आहे. इथून एकेरी धाव निश्चित मिळते. दुहेरीचाही प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. एकेरी धाव आणि याच वेळेला इथे मात्र सागर सारख्या खेळाडूला नाहक बळी राहावा लागणार आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये तो होईल इथून बाद. 2 धावा आल्या. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. षटक एकंदरीत पाहिलं तर दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 23. 23 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. 23 ऑन दी बोर्ड. चला नेक्स्ट मॅच. बिरमिणी टीमचा कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. बिरमिणी आणि त्याच वेळेला एनडीसीसी सोनाट. नेक्स्ट मॅच. स्वप्नील. पहिला बॉल लेग ब्रेक इथे मात्र पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाकडून चुकी होतीये. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघाला. एकेरी धाव. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथून निश्चित मिळेल. दुहेरीचाही प्रयत्न करण्यात येतो. सेकंड रन देखील कंप्लीट झाले. तिसऱ्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये.
4 धावा पळून पूर्ण करण्याची मुभा तुमच्याकडे आहे आणि होय 4 धावा इथून पळून पूर्ण होत असताना देखील पाहायला मिळाल्यात. बॉल हरवला, गहाळ झाला तर तुम्हाला 4 धावा पळून पूर्ण करण्याची अगदी परवानगी आहे, परमिशन, आणि या 4 धावा पळून पूर्ण झाल्यात. या चौकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 28 धावा धावलकावरती आहेत. यावेळेला खोला टाकला, वेगाने प्रत्युत्तर दिलंय. काय बॉल टाकला होता स्वप्नील शिंदेच्या माध्यमातून. खोला टाकला, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग राहिला बॅटरसाठी. पुन्हा एकदा खोलात पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्र तिथे आहे, रन्स मिळेल ती केवळ 1. संघाची धावसंख्या 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्ट्यांचा वेध. चांगल्या धाटणीचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय आणि इथे फलंदाज नामदेव देखील बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. संजय शेलार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर 5व्या क्रमांकावरती संजय शेलार बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाल्यात. 30 धावा धावलकावरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 फलंदाज बाद झालेत. 30ला 3. शेवटचे षटक प्रगत पथावरती आहे. यदा कदाचित शेवटचा बॉल राहू शकतो हा. यावेळेला यष्टिरक्षकाचा वेध घेतला यष्ट्यांच्या पाठीमागे. यष्टिरक्षण खराब पाहायला मिळालं. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघाला, धाव मिळते ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती त्या 31-32 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. 32 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट होत आहे. पावसाची ही चाहूल लागली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. बिरमिणी आणि NDCC सोनाट. JBCC रुळे संघ आपण इथे असाल तर आपण उपस्थित असल्याची नोंद करून घ्या. JBCC रुळे संघ आपण तयार राहा. पहा पुढचे 2 संघ जरा उपस्थित होऊ शकले नाहीत तर आपण JBCC रुळे आणि या मॅच मधील विजेत्या संघाचा सामना खेळवणार आहोत. अर्थात एक ग्रुप कंप्लीट होईल. JBCC रुळे संघ आपण तयार राहा. ओम तयार आहेत का? चला त्वरित क्षेत्ररक्षण सद्वा आघाडीची जोडी मयूर मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल होतात. क्षेत्ररक्षण सजून घ्या, मी लक्ष वेधेन. महेश, नारायण, सागर पवार, नामदेव, संजय, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीचे बॅटर स्वप्नील शिंदे, मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. मला वाटतं ना
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली ना की एक रील जास्तीची एकाची व्हायरल होत असते अर्थात तो असतो भुऱ्या. त्या भुऱ्याचं भाषण जास्तीचं व्हायरल होतं. आज कोटरोशी संघाचा गोऱ्याही जास्तीचा चर्चेचा विषय आहे. कारण एक छोटासा मुलगा आहे भुऱ्या नावाचा, त्याचं भाषण जाम चर्चेचं राहतं. तो भुऱ्या आहे आणि हा गोऱ्या आहे. आज गोऱ्याने चांगली कॅच पकडली आहे. नाही बघा तुमचे प्रीमियर लीग मध्ये आता मात्र त्याचे पॉइंट्स वाढलेत. तर 1-2 करोड रुपये वाढलेत कारण एक कॅच चांगली घेतली होती त्याने. या मॅचकडे वळूयात. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये लाल्या आणि मयूरला आपण पाहत आहोत. टार्गेट आहे जिथे 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 32 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. प्रकाशजी माने साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. KSKचे माजी अध्यक्ष प्रकाशजी माने साहेब यांचं देखील हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आघाडीचे बॅटर लालाला स्ट्राइक एंडवरती आपण पाहतो. पहिल्या षटक हाताळण्यासाठी संजय शेलार यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होती. पहिला षटक, पहिला बॉल, 32 रनचं टार्गेट आहे. स्वप्नील पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला सागर पवार. धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. 2चा प्रयत्न, 2 कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न, 3री धाव देखील कंप्लीट झाली आहे. क्रिकेटमध्ये बॉल उंच मारून चालत नाही तर तो लांब मारावा लागतो आणि लांब मारलेल्याच्या धावा मिळतात. फटक्याला उंची किती त्यापेक्षा लांबी किती आहे ना ही महत्वाची राहते आणि ती लांबी मिळाली नाही. एक्झिक्युशन तेवढं होऊ शकलं नाही. त्याचंच कारण 3 धावा इथून मिळाल्यात. पावसाची चाहूल लागली आहे. पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेट हे नेहमीच पाऊस पडल्यानंतरचं वेगळं राहतं आणि पाऊस थांबल्यानंतरचं वेगळं राहतं. खोलात टाकला आहे हा बॉल. मागील मॅच मध्ये ज्या बहादराने 3 षटकार ठोकले होते त्या मयूर शिंदेच्या अगेन्स्ट अगदी कडवट आणि तिखट आव्हान राहणार आहे. धाबा सहजासहजी मिळणार नाहीत, त्या बनवावं लागतील. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके मिळणार नाही आहेत. लोड फुलटोज होत आहे. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. मयूर निघालाय. तो एकटाच धावतोय. मयूर आता स्वप्नीलसाठी ज्या कविता म्हणेल ते त्याला ऐकाव्या लागतील. कारण ज्या रीतीने तो धावला होता, ज्या रीतीने वेगाने तो निघाला होता, यदा कदाचित रन्स कंप्लीट झाली असती. परंतु लाल्या असा आहे ना की कालही आपण पाहिलं होतं की तो त्याला एखादी रन्स नाही घ्यायचे तर तो घेतही नाही. एकेरी धाव आली. या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संजय. यावेळेला ऑन साइडला केला पिकअप शॉट. चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अशा रीतीचे फटके खेळल्यानंतर ना रोहित शर्माची नेहमी आठवण होते की पिकअप स्ट्रोक जे आहेत ना तो नेहमी खेळताना पाहायला मिळालाय आणि त्या धाटणीचा हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. सुरेशला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. तोही अशा रीतीचे स्ट्रोक खेळतो. आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप मोठा आहे. होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने 14 धावून पोहोचली आहे. रोहित शर्माचं मी कौतुक करताना म्हणालो की सुरेश सकपाळे असे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालाय. परंतु 3 वेळेला ज्या वेळेला द्विशतक कंप्लीट केलं त्यावेळेला रोहित शर्माने त्याच्या पत्नीकडे पाहत असताना जी फ्लाइंग किस दिली होती किंवा जे सेलिब्रेशन केलं होतं ते चर्चेचा विषय राहिला होता. सुरेशला कदाचित वाट पाहावी लागते. खोलात टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर. व्हॉट अ स्ट्रोक.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या षटकामध्ये कार्यक्रमच केला. 20 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 12ची आवश्यकता राहिली आहे. लाल्या ज्या रीतीने तुटून पडतोय, बॅटिंग करतोय, चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय. स्ट्रोक सिलेक्शन फार चांगले आहेत त्याचे. रुळे जेबीसीसी रुळे संघ मी लक्ष वेधेन. चला या आपण जेबीसीसी रुळे संघ आपण तयार राहा. ग्रुप क्लिअर करणार आहोत आपण. जेबीसीसी रुळे संघ आपण तयार राहा. नेक्स्ट मॅच विनर्स वर्सेस जेबीसीसी रुळे राहील. सागर पवारला इन्व्हाइट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. सागर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 2. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12ची गरज. 12 मध्ये 12 हव्यात. 12 चेंडू आणि 12ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल. मयूरच्या बॅटमधून तडाखा. बुलंदी आणि पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. केवळ एक षटकार हवा हा सामना संपवण्यासाठी. संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली आहे. हाही हाफ ट्रॅकर होता. सामना संपवण्याचा प्रयत्न केला होता मयूरने. जेबीसीसी रुळे संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय. जेबीसीसी रुळे चला ते तयार आहेत. लगेचच पुढचा सामना खेळवण्यात येईल. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2ची आवश्यकता. केवळ 2 धावसंख्येची गरज. एक ग्रुपची शेवटची मॅच आपण पाहणार आहात. विजेता संघ खेळेल तो अर्थातच जेबीसीसी रुळे या संघाच्या अगेन्स्ट. सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगल इथून मिळते. स्विच हिटचा प्रयत्न केला होता. एकेरीच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. केवळ एका धावसंख्येची गरज आहे. सामना बरोबरीत आलाय. केवळ एका धावसंख्येची गरज. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळतात त्या 4. सामना संपलाय. कुरोशी संघाने घवघवीत यश संपादन केलंय. मॅच इथे जिंकली आहे. या चला नेक्स्ट मॅचचा टॉस या आपण टॉस करतो आहोत. कुरोशी संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला जेबीसीसी रुळे टीमचा कॅप्टन या. नेक्स्ट मॅचचा टॉस. ग्रुप ए ची शेवटची मॅच सेमीफायनल नंबर 1. रुळे टीमचा कॅप्टन देखील दाखल झाला. आपण टॉस करतो आहोत आणि जशी या पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आशिषजी चोरगे सर यांचा आवाज या आपण ऐकूयात. थँक्यू. कुरोशी टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. अंपायर आपल्याला विनंती असेल आपण पंचांची भूमिका बजावूया. सेमीफायनल ही मॅच आहे. सेमीफायनलची मॅच आहे त्यामुळे शिवा सर आणि कल्याणी सर आपल्याला विनंती करणे की आपण पंचांची भूमिका बजवायची आहे. चला कुरोशी टीम लगेच. गणेश दादा. थँक्यू सो मच जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकत होता. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पहिली सेमीफायनल ग्रुप ए मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जेबीसीसी रुळे आणि त्यांच्या विरोधामध्ये आणि